Here is the call. It's head. माइंडस्पोर्ट स्वराज प्रवीण पवार आपण जिंकताय नाणेफेक आपला निर्णय. बॅटिंग फर्स्ट. बॅट पहिल्या चेंडूवरती आक्रमण, कडकडीत षटकार. भोपू वाजायला सुरुवात झाली. ऑन साइडला पुलचा फटका, पॉवरफुल समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार निकला. बॅटिंग करतो, 2 ढगांची टक्कर झाली ना की आकाशात गडगडाट होतो. आणि त्यानंतर पहा त्यावरती असतात. फटका चांगला आहे. वाह वाह वाह, आणखीन एक दर्जेदार नेत्रदीपक षटकार पार्थ गांधीच्या बॅट मधनं. थँक्यू डीजे. 2 ढगांची होते टक्कर आकाशात, त्याच वेळी होतो गडगडाट. चौक गोलंदाजाचा टप्पा चुकला आणि पार्थ गांधीने काय षटकार ठोकला. 4था षटकार. काय बॅटिंग करतोय. मैदानावरती धावांचा पाऊस, चौकार षटकारांचा पाऊस, आकुटापदा चेंडू, त्यावरती पुलचा फटका. तंत्र चांगलं आहे, बॅट्सविंग चांगलं आहे, पुल पॉवरफुल आहे. षटकार या ठिकाणी आकाशाला गबसनी घालणारा स्क्वेअर लेगच्या दिशेनं होते आहे. परंतु इतकी चांगली सुरुवात केली होती या षटकाला. त्यानंतर मात्र एक मोठा हल्ला केलाय, आक्रमण केलंय. सुरेख चेंडू, चांगला बाउन्सर आणि इथे महेश नानगुडेची महत्वपूर्ण विकेट. स्वस्तात बाद झाला आयकॉन. ऑन साइडला फटका चांगला सजवला, स्क्वेअर लेगला झेल सोडलाय. मंगेश वैतीचा झेल याच ठिकाणी सुटला होता. आणि त्यानंतर काय घडलं होतं सगळ्यांनी पाहिलंय. क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटचे भविष्य आहेत. फटका हवे, चेंडू खेळलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार. झाडार होती घार. इथे बॅट्समनने आपल्या बॅटला लावले धार. च्या बाहेर उभा आहे. टान्स आपण बघू शकता. तो ऑफ वरती आला, टप्पा ऑफ च्या थोडासा आसपास आणि तिथून चेंडू टायमिंग चांगलं नाहीये. थॉमस सोंडरने कॅच आणि इथे सुनीलला यश मिळतंय. 11 चेंडू मध्ये पार्थ गांधींना 30 धावा ठोकल्या. त्या ठिकाणी संपुष्टात. स्ट्राईक रेट पार्थ गांधीचा 30 धावा त्याच्या बॅटमधनं. इथे अप्रतिम चेंडू टप्पापर्यंत गोल्डन स्पॉट वरती पडलेला होता, तो बाउन्स झाला. आणि थॉमस टायस यशच्या मागे खूप चांगली कामगिरी करतोय. आणि कसा हुकमाचा एका लवकरच प्रोफेशनल क्रिकेटमध्ये त्याचं पदार्पण होईल. साहिल मदार आणि पार्थ गांधी मोठ्या मंचावरती त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. कोकणामध्ये देखील टॅलेंटची काही कमी नाहीये. स्कोअरमधनं मायनस होणार. फटका चांगला, हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑन मध्ये. भोपू वाजणार आहे आणि आता मॅच मध्ये मजा पण येणार आहे. चॅप्टर, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडवलं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. आणखीन एक चांगला फटका, दर्जेदार षटकार. भोपू वाजतोय, बॅट मजा वाजतोय, वासिक ठोकतोय. टीट फॉर टॅट मैदानावरती तळपते वासिक. हो, चांगला फटका आहे. चाबुक शॉट. फलंदाज लागले भूक, त्यांना फटका खेळला चाबुक. फलंदाज लागले भूक, त्यांना फटका खेळला चाबुक. आणि आता बॅटिंग होते. बॅटिंग मैदानावरती बाउन्सर टाकलाय, टप्पापर्यंत उसळी करणारा चेंडू आपट बार. थॉमस डायस अपील करतायत आणि इथे पाहूया पंचांचा. आणखी एक चांगला चेंडू आहे. धाव घेणार का बघूया. धाव तर घेतली जाईल कारण शेवट गोड करायचा आहे वासिक शेखला. तो व्यक्तिगत 22 धावसंख्येमध्ये 9 चेंडूमध्ये 71 धावा दाखल करतो होता. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती आता 72 वरती. महत्वपूर्ण सामना. पार्थ गांधींना ठोकल्या 30 धावा 11 चेंडूमध्ये. त्याचबरोबर वासिकच्या बॅटमधून आल्या अत्यंत महत्वपूर्ण 22 धावा. या मॅच मध्ये शैलेश मधने 8 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. 5 षटकानंतर 5 एक्स्ट्रा 72 धावा धापलकावरती.
रोहित एक षटक 22 धावा मागणा ठरलाय. त्याचबरोबर महेश तळबी 2 षटक 18 धावा 1 गडी बाद केलाय. सुनील 1 षटक 10 धावा. अक्षय राठोड 1 षटक 16 धावा त्याच्या बॅट अर्थात त्याच्या विरुद्ध बॅट्समनने ठोकलेले आहे. काम आमचे कॅमेरामॅन आणि टेक्निशियन टीम tenniscricket.in च्या माध्यमातून निश्चितच करते आहे. बळच चढवलं वासिक शेखने. 72 धावांचं डोंगर उभं केलं. 73 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी. ती मर्यादा वापरायची हो इरादो. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन. चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. लाजवाब षटकार. डबल फिगर मध्ये धाव संख्या गेल्यानंतर या वाघान अजून शिकार जास्त करूची ठरवली. पहिल्या 4 चेंडूवर पार्थ गांधीची चर्चा चालली. शेवटच्या 2 बॉलवर थॉमस डायसचे 2 नाकार मुटके. दोनही वासिकचे पहिलं चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेन. झेल सुटलो की मॅच सुटली. रिप्ले बघा. रिदमिक ऍक्शन. पिचिंग आखो टप्प्याचा चेंडू. पुलचो फटको. प्रवीण त्या ठिकाणी होतो सर्कलवर. शेवटच्या क्षणी प्रवीणने गमावलेलो तोल आणि त्याचा चुकावचा लागतला मोल. डायरेक्ट चंद्रार. नाकार मुटको. रोहित भालेरावचो बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. संधी सुद्धा त्यांनी निर्माण केली होती. त्या संधीची झाली माती. यावेळी मिड विकेटच्या दिशेन थॉमस डायसचो 3रो षटकार. डायरेक्ट चंद्रार. सीमारेषा पार षटकार. चर्चा होता. असो रत्नागिरी जिल्ह्याचा अजून एक दर्जेदार युवा खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू बॉलिंग मार्कवर अनुज जेचा नाव असा. 70 धावांचो पाठलाग. अजून एक फटको फाईन लेगच्या दिशेन. सिंगल मिळतलो. टर्निंग ओव्हर असा. आखो टप्प्याचो चेंडू. कौतुक करूचा लागात. यावेळी अनुज देसाईचो 4थो चेंडू. अनुज देसाई. कौतुक तर नक्की होताला या खेळाडूचा. समाप्ती करणारो. शेवटचा चेंडू. लोअर फुल टॉस. लॉंग ऑफच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि क्रिएट केलेलो दबाव. आयकॉन खेळाडूच्या हाती झेल देऊन थॉमस डायस माघारी परतलो. 3ऱ्या ओव्हरची सांगता. सांघिक 34 धाव संख्येवर. शैलेश बॉलिंग मार्कवर. संघाचो कर्णधार अक्षय राठोडच्या बॅट चिकट घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात आणि या 2ऱ्या विकेटचा पतन. 35 फटू. पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धाव खर्च. 1 विकेट आणि त्यानंतर या चेंडूवरचो हे 1 सिंगल. महेशची कामगिरी. शॉर्ट पिच. आखो टप्प्याचो चेंडू. खेळाडूंनी आपलो स्वतःचो एक व्यावसायिक संघ तयार करण्यासाठी धावांची गरज. आखो टप्प्याच्या चेंडूवर बीट केला शैलेशने. महेश दळविक. बी अ किंग ओव्हरची झाली सांगताच्या ओव्हरमध्ये शैलेशने खर्च केले फक्त 2 रन. एकदा जोरदार टाळी वाजवूया. 39 धावांचा टार्गेट. आता 6 चेंडू मध्ये 41 धावांचा. रोहित भालेराव सामन्याची जवळपास औपचारिकता फक्त त्याका पूर्ण करूची. एक दर्जेदार त्याचो पाठलाग करताना सध्या तरी राम जानकी गावखडी संघ पूर्णतः अडचणीत. सामनो समाप्त झालो आणि 73 धावांचो पाठलाग करताना राम जानकी गावखडी संघ बरोच मागे राहिलो. माईस्पोर्ट स्वराज्य संघान जोखा. पार्थ गांधीचे 11 चेंडू 30 धावा. वसिक शेखचे 9 चेंडू 22 धावा. 72 धावा. पहिली फलंदाजी करताना थॉमस डायस. दुसऱ्यांदा फलंदाजी बघा. 15 चेंडू 26 धावा. रोहित भालेराव 8 चेंडू 14 धावा. बस या 2 खेळाडूं व्यतिरिक्त इतरांनी केलेली निराशा. सामनो समाप्त. माहिर स्पोर्ट स्वराज 32 धावांनी हो सामनो जिंकताना. गेल्या 2 दिवसातलो जर इतिहास बघितलो
तर ह्यो सगळ्यात मोठो विजय धावांचो विचार केलो तर 32 धावांनी विजय आणि या सामन्याचो मॅन ऑफ द मॅच जाहीर होतलो आमचे स्कोरर. तोपर्यंत जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.